नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की श्वेताचे बाबा सर्वांना विचारतात की तुम्ही भेटलाय का कधी अनिमेशला. तेव्हा तेजा सांगते की नाही, कधी नाही भेटलो. तेव्हा श्वेताचे बाबा म्हणतात की वाटलंच मला. यावर सर्वजणी विचारतात की म्हणजे. तेव्हा श्वेताचे बाबा खूप हसायला लागतात. तेव्हा सर्वजणी शॉक होऊन श्वेताच्या बाबांकडे बघायला लागतात. आता श्वेताचे बाबा सांगतात की अनिमेश नावाची कोणतीच व्यक्ती अस्तित्वात नाहीच आहे मुळात. तेव्हा सर्वजणी खूपच शॉक होतात आणि म्हणतात की काय. आता प्रेरणा म्हणते की असं का म्हणताय तुम्ही काका. तर दुसरीकडे आपण पाहतो की श्वेता मिठूच्या आईबाबांना मिठू आणि तिच्यामधील भांडणाचा सर्व प्रसंग सांगत असते. तर इकडे श्वेताचे बाबा सांगतात की तिला अशी सवय आहे मनात अशी पात्र तयार करायची. अनिमेश नव्हता तेव्हा तिच्या मनात एक भाऊ होता जो कायम तिच्याबरोबर असायचा, संकटात तिच्यासोबत असायचा. कुणी नसताना तो तिच्याबरोबर खेळायचा, तिच्याबरोबर जेवायचा, बोलायचा. तेव्हा प्रेरणा विचारते की अहो मग आत्ता कुठे आहे तो भाऊ. तेव्हा श्वेताचे बाबा म्हणतात की मी काय सांगतोय ते अजूनही तुम्हाला समजलेलं नाही आहे. तो भाऊ माझ्या बायकोच्या पोटी नाही तर श्वेताच्या मनातून जन्मलेला होता. आता हे ऐकून सर्वजण खूपच शॉक होतात. आता वल्लरी म्हणते की म्हणजे श्वेताताईंना मानसिक रोग आहे. तेव्हा श्वेताचे बाबा म्हणतात की हो, मानसिकच आहे हे सगळं. तिची आई गेल्यावर ती खूप एकटी पडली. मी पण सारखं मंदिरात असायचो, नातेवाईक कधी येणार जाणार नाहीत, त्यामुळे ती खूप एकटी पडली. मग तिच्या मनाने तिच्या आईला परत बोलावलं. काही वर्षांपूर्वी तिला असंच वाटायचं की आपली आई आपल्याबरोबर आहे, आपली काळजी घेते. ती तिच्या आईला जेवायला वाढायची. तेव्हा तेजा म्हणते की काका हे असं, या सगळ्या गोष्टींना मानसिक ट्रीटमेंटची गरज आहे. तेव्हा श्वेताचे बाबा म्हणतात की ट्रीटमेंट आजारपणावर असते पोरी, नशिबावर नसते. तिच्या नशिबात जे लिहिलंय तेच घडतंय सध्या. तेव्हा वल्लरी म्हणते की हे सगळं खरंच खूप धक्कादायक आहे ओ काका, आम्हाला तर या सगळ्यातलं काहीच माहिती नव्हतं. आता श्वेताचे बाबा म्हणतात की जसं तिच्या मनाने तिच्या भावाला, तिच्या आईला परत बोलावलं तसंच या अनिमेशला तयार केलं. तिच्या एकट्या पडलेल्या मनाचे खेळ आहेत ते सगळे. तर दुसरीकडे श्वेता मिठूच्या आईबाबांना काय झालं ते सर्व सांगत असते. तर इकडे श्वेताचे बाबा सांगतात की तो अनिमेश मुळात अस्तित्वातच नव्हता आणि त्याच्यावरून भांडण, काय अर्थ आहे सांगा पोरींनो. तेव्हा तेजा म्हणते की नाही पण काका हे सगळं पचवायला खरंच खूप जड जातं हो. तेव्हा वल्लरीसुद्धा म्हणते की माझं तर डोकंच काम करत नाही आता. आता प्रेरणासुद्धा म्हणते की इतकी वर्ष झाली श्वेतासोबत राहतोय आपण, पण तिच्या मनात काय आहे ते पण आपल्याला माहिती नव्हतं. आपण स्वतःला तिच्या मैत्रिणी म्हणवतो ना. त्यावर श्वेताचे बाबा म्हणतात की जाऊ दे, तुम्ही वाईट वाटून नका घेऊ, जे घडायचं ते घडणारच आहे. मी पण भेटायला जाणार आहे तिला, असंही तिथे जास्त वेळ थांबू शकत नाही. आणि तुम्ही काळजी करू नका, खूप खडतर आहे तिचं आयुष्य. मागच्या जन्मीच्या कर्माची फळं भोगायला जन्म घेतलाय तिने. कर्माची फळं चुकली आहेत का कधी कुणाला. बाप म्हणून माझ्या परीने प्रयत्न केलाय मी, प्रयत्नांना पण यश मिळणार नाही हे सुद्धा माहिती आहे तिला. आणि ते त्या तिघींकडे बघायला लागतात. तेव्हा तेजा त्यांना घाबरत विचारते की काय झालं काका, असं का बघताय. तेव्हा श्वेताचे बाबा म्हणतात की तुमच्या तिघींच्या कपाळावरील रेषा बघतोय. तुमच्या तिघींचा खूप खडतर आयुष्य आहे पुढं, परीक्षेचा काळ आहे तुमचा, जमलं तर जपा स्वतःला, असं म्हणून ते तिथून जायला लागतात. आणि जाता जाता मध्येच थांबत म्हणतात की पण नाही जमणार तुम्हाला. तेव्हा त्या तिघीजणी खूपच शॉक होऊन श्वेताच्या बाबांकडे बघायला लागतात. आता श्वेताचे बाबा तिथून निघून जातात. तर दुसरीकडे आपण पाहतो की मिठूचे बाबा श्वेताला म्हणत असतात की हे बघ, स्वतःला वाचवण्यासाठी काही बाई गोष्टी सांगू नकोस, मला सगळं कळतंय. तेव्हा श्वेता रडत म्हणते की नाही हो, मी खरंच सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा ना. आता मिठूची आई विचारते की मला सांग, ज्या दिवशी मिठूवर हल्ला झाला तेव्हा कुठे होतीस तू. तेव्हा श्वेता सांगते की तिथेच होते, बुलबुल बागेमध्ये, खाली जो खादाड कॅफे आहे ना तिथे बसलो होतो आम्ही सगळ्याजणी. तेव्हा मिठूची आई विचारते की आणि मग माझी मिठू कुठे होती. तेव्हा श्वेता सांगते की ती घरात होती, वरती सेलिब्रेशनची तयारी करत होती, घर सजवत होती, तिला त्याच्यासाठी सरप्राईज द्यायचं होतं. मी वॉशरूमला वरती गेले सुद्धा, प्रेरणानेही बघितलं मला, आम्ही बोललो सुद्धा खाली, मी वर आले आणि मग असं म्हणून ती
घडलेला सर्व प्रसंग सांगायला लागते। तर आपण पाहतो की मिठू रागाने श्वेताला म्हणत असते की काय यार सगळे मध्ये मध्ये येत आहे, मला शांत डेकोरेशन करू द्या ना। तेव्हा श्वेता मिठूला म्हणते की कर ना मग, मी कुठे काय बोलले का, डेकोरेशन कर, तुझ्या लग्नाचा मांडव घाल, काहीही कर। तेव्हा मिठू श्वेताला म्हणते की श्वेता उगाच कशाला वाकड्या शिरतेस ग, मी नीट बोलते ना तुझ्याशी। तेव्हा श्वेता रागात म्हणते की सगळ्यात आधी वाकड्यात कोण गेलं विसरलीस, या सगळ्याची सुरुवात ना तू केलीस मिठू। तेव्हा मिठू म्हणते की हे बघ मी ना छान पार्टी मूडमध्ये आहे, उगाच मला तुझ्याशी वाद घालून ते खराब नाही करायचं आहे। तेव्हा श्वेताला खूप राग येतो आणि ती रागात मिठूवरती ओरडत म्हणते की गप्प बस, ही जी काही नाटकं चालवलीत ना ती आम्हाला कळत नाहीत असं वाटते का तुला, आणि मूडचं काय ग, अख्ख्या मैत्रीची वाट लावलीस तू। तेव्हा मिठू म्हणते की अगं पण मी का चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करते ना। तेव्हा श्वेता म्हणते की तू कधी काय चांगलं केलंस ग, की आज करशील, मैत्रीचा बाजार मांडलायस तू, असं म्हणून ती रागाने तिथून निघून जाते। तर इकडे श्वेता रडत मिठूच्या आईबाबांना सांगत असते की हे असं सगळं झालं, माझं भांडण झालं मिठूसोबत, पण मी रागातच तिथून निघून गेले, पण मग नंतर तिथे कोण आलं, मिठूला कोणी मारलं मला काहीच माहिती नाही आहे। तितक्या तिथे इन्स्पेक्टर मीरा साळगावकर येतात आणि त्या टाळ्या वाजवायला लागतात आणि म्हणतात की वा काय भारी स्टोरी टेलर आहेस ग तू। तेव्हा श्वेता रडत म्हणायला लागते की नाही। आता मीरा साळगावकर म्हणतात की ज्या मुलीला मारणार होतीस तिच्या आई वडिलांना एवढ्या सहजपणे सगळं सांगतेस, त्यासाठी क्रिमिनलला सुद्धा खूप चांगला ॲक्टर असावं लागतं, मानलं तुला, वा। तेव्हा श्वेता रडत म्हणते की नाही ओ, मी ॲक्टिंग नाही करत आहे ओ, मी खरंच सांगते, मी नाही मारले तिला। यावर इन्स्पेक्टर मीरा साळगावकर म्हणतात की तुम्ही मुली पिक्चर जास्त बघता का ग, जो येतोय तो आपली स्टोरी सांगतोय, पोलिसाची दिशाभूल करत आहात, काय चाललं काय। यावर श्वेता म्हणते की अहो मी कशाला कोणाची दिशाभूल करू, मला काय मिळणार आहे त्यातून, मी खरंच काही नाही केले, मिठू माझी मैत्रीण आहे, मी तिच्या बाबतीत असं कशाला काही करेल, मी कधीपासून सांगते आहे, पण तुम्हाला विश्वासच ठेवायचा नाही आहे, तर मी काय करू आता। तेव्हा इन्स्पेक्टर मॅडम म्हणतात की विश्वास ठेवायचा तुझ्यासारख्या माथे फिरोवर, तुझ्यासारखी लोकं आहेत ना ती आधी गुन्हा करतात आणि मग नंतर भानावर येतात की काय केलं आहे आपण, आणि तुझी तर हिस्ट्रीच आहे, रागाच्या भरात लोकांवर हात उचलते, त्या दिवशी रोशन आंटीवर पण हात उचलला ना 2दा, कळले मला, सगळी माहिती काढली मी तुझी। तेव्हा श्वेता म्हणते की अहो माझं ऐकून तरी घ्या। यावर इन्स्पेक्टर मॅडम म्हणतात की गप्प बस, आता मी सांगते ना काय झाले ते, आणि त्या सांगायला लागतात की आता इथे त्या दिवशीचा सीन दाखवला आहे की या सीनमध्ये आपण पाहतो की मिठू डेकोरेशन करण्यात बिझी असते। तेव्हाच तिथे श्वेता येते आणि रागाने मिठूला म्हणते की ए मिठू काय गं, मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडवर डोळा ठेवायचा आणि हे असल्या सरप्राईज पार्टी द्यायच्या, काय लाज वाटते की नाही तुला जरा तरी, तुला कशाला, मलाच लाज वाटायला पाहिजे तुझी, तुला मैत्रीण म्हणायची माझी, आपल्या मैत्रिणीचं प्रेम हिसकावून घेणारी ही असली फालतू मुलगी माझी मैत्रीण असूच शकत नाही, तेवढी लायकीच नाही आहे ग तुझी। आता हे ऐकून मिठूसुद्धा खूप चिडते आणि रागाने म्हणते की श्वेता नीट बोला, आणि ओढून म्हणते की हर्षित कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही हिरावून घ्यायला, आणि राहिला प्रश्न आपल्या मैत्रिणीचा ना, तर मीच माती खाल्ली आहे तुला मैत्रीण म्हणून, आपल्या बॉयफ्रेंडबद्दल खोटं सांगणारी मैत्रीण असू शकत नाही। तेव्हा श्वेताला खूप राग येतो आणि ती ओरडून म्हणते की बस, माझ्या सगळ्या पर्सनल गोष्टी चव्हाट्यावर आणल्या आहेत आणि तुझ्या पर्सनल गोष्टीमध्ये मी किती सपोर्ट केला आहे ते विसरलीस, जरा तरी लाज बाकी असेल ना तर आठव, जरा आठव तुझ्यासाठी काय काय केलं आहे मी, चोरीचा आळ आला होता तेव्हा मी सपोर्ट केला होता तुला, आणि तू मुळूमुळू रडत बसली होतीस तिथे, त्या ऑडिशनमध्ये फेल होऊन यायचीस ना तेव्हा मी आधार दिला होता, आता तर असं वाटतं की सगळं चुकलंच माझं, तुला तर काही किंमतच नाही आहे त्याची। यावर मिठू म्हणते की किंमत होती ना म्हणूनच आले होते ना तुझ्याकडे माफी मागायला तुझी, पण तू काय केलंस ग, माझा गळा धरलास, कुठली मैत्रीण असं करते, धमकी देते जीव घेण्याची, आणि रागात म्हणते की तुझी लायकीच नाही आहे ग कोणाची मैत्रीण व्हायची, सोलापुरी चादर विकणारी चीप गावठी मुलगी आहेस तू, तू काय ग कोणाची मैत्रीण होणारस। हे ऐकून श्वेता खूप चिडते आणि ओरडू म्हणते की बस, कोण समजतेस ग, कोण स्वतःला राणी व्हिक्टोरिया, अगं उदार खात्यावर जगतेस आणि माझी लायकी काढतेस। तेव्हा मिठू रागाने म्हणते की उदार खात्यावर जगत असले ना तरी भाड्याने बॉयफ्रेंड आणायची वेळ आली नाही माझ्यावर। तेव्हा श्वेता चिडून म्हणते
की बस करा, थोबाड बंद कर नाहीतर जीव घेईन तुझा. यावर मिठू म्हणते की ए तुझ्या या असल्या पोकळ धमक्यांना मी नाही घाबरत. असं म्हणून ती रागाने श्वेताचा हात झटकून देते आणि आतमध्ये बेडरूममध्ये निघून जाते. तर आता यानंतर आपण पाहतो की मिठू बेडरूममध्ये आलेली असते आणि ती खूपच रागात असते आणि ती बडबडत असते की समजते कोणी स्वतःला, सतत आपली नुसती मलाच बडबडत राहते. आता तितके श्वेता बेडरूममध्ये येते आणि मोठ्याने मिठूला आवाज देते. तेव्हा मिठू रागाने म्हणते की तू इथे का आली आहेस. असं म्हणून ती रागाने तिच्या जवळ जाते. आता त्या क्षणी श्वेता मिठूच्या पोटात चाकू खुपसते. आता इन्स्पेक्टर मॅडमने हा सीन सांगितलेला असतो आणि त्या म्हणतात की आणि हे सगळं त्या दिवशी असं घडलंय. यावर श्वेता रागाने म्हणते की उगाच वाटेल ते बोलत आहात तुम्ही. मी हरली आहे, मी इथे लॉकअपमध्ये आहे म्हणून तोंडाला येईल ती स्टोरी सांगत आहात. असं काहीच झालेलं नाही आहे. आणि ती मिठूच्या आईबाबांना म्हणते की काका काकी प्लीज. तेव्हा इन्स्पेक्टर मॅडम म्हणतात की पोलीस वाटेल ते बोलत नाहीत, हे मी पुराव्यानिशी सिद्ध करेल. यावर श्वेता म्हणते की जा मग बघा कुठे पुरावे भेटत आहेत का माझ्या विरोधात. मी काही केलेलंच नाही आहे तर कसे मिळवाल. मी खरंच सांगते आहे. आणि ती मिठूच्या आईबाबांना म्हणते की काका काकी मिठू माझ्या लहान बहिणीसारखी आहे. मी हे असं काही तिच्या बाबतीत काही करूच शकत नाही. अहो ती जेव्हा नवीन मुंबईमध्ये आली होती ना तेव्हा बावरलेली होती. घरची आठवण यायची तिला सारखी बेचैन असायची. तेव्हा आम्हीच आधार दिला आहे ना हो तिला. रात्र बसून समजूत काढली तिची. खूप सांभाळून घेतलं आहे तिला. मग मी असं का करू. मी खरंच असं काही नाही केलं आहे. तेव्हा मिठूचे बाबा म्हणतात की अगं पण भांडली पण तूच ना मग तिच्याशी. यावर श्वेता रडत सांगते की हो केलं भांडण. मी मान्य करते ना अनिमेषबद्दल मला कोणालाच काहीच सांगायचं नव्हतं आणि अशामध्ये अनिमेष खोटा आहे हे तिने सगळ्यांसमोर सांगितलं. माझा खूप अपमान झाला म्हणून मला खूप त्रास झाला. मला राग आला. पण मी खरंच असं काही नाही केलं. तुम्ही तरी प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा मिठूची आई म्हणते की नाही माझा तर विश्वासच नाही आहे तुझ्यावर. हे जे काही चाललं आहे ना ते फक्त तुझी नाटकं चालू आहेत. बाकी तुझ्यामुळे माझी मिठू कोमात आहे तिकडे. तेव्हा श्वेता म्हणते की माझ्यामुळे नाही आहे कोमात, प्लीज विश्वास ठेवा. आता मिठूचे बाबा म्हणतात की तिचा गळासुद्धा तूच धरला होतास ना. मग आता हे सगळं तू कशावरून केलं नाहीस. हे सगळं करून तुला काय मिळालं गं. आणि ते इन्स्पेक्टर मॅडमला म्हणतात की इन्स्पेक्टर श्वेताला जास्तीत जास्त शिक्षा व्हायला हवी. असं म्हणून ते दोघेही तिथून निघून जातात. आता इकडे श्वेता खूपच रडायला लागते आणि ओरडून म्हणते की अहो प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. मुलीच्या प्रेमापोटी आंधळी झाला आहात तुम्ही. पण मी पण कोणाची तरी मुलगीच आहे की. माझा ही मुलगी म्हणून विचार करा की माझ्यावर कोणीतरी विश्वास ठेवा. तेव्हा इन्स्पेक्टर मॅडम म्हणतात की जे करायचं आहे ते करून बसले आहेस. आता रडून काय उपयोग आहे. असं म्हणून त्याही तिथून निघून जातात. इकडे श्वेता मात्र खूपच रडत असते. तर आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरी आणि प्रेरणा खूपच टेन्शनमध्ये बसलेल्या असतात. आता प्रेरणा वल्लरीला म्हणते की वल्लरी मला ना आता खूप भीती वाटते गं. आता आपलं आयुष्य खडतर असणार आहे. असं का म्हटले असतील गं. त्यांना भविष्य वगैरे कळतं का. तेव्हा वल्लरी म्हणते की हो त्यांच्या बोलण्यावरून तर तसंच वाटत होतं मला. पण जे काही आहे त्याला सामोरे तर आपल्यालाच जावं लागणार आहे ना. तोंड देणं तर भागच आहे. यावर प्रेरणा म्हणते की ते तर आहेच गं. पण ते येऊन गेल्यापासून खूपच अस्वस्थ वाटत आहे मला. तेव्हा वल्लरी प्रेरणाला समजावत म्हणते की तुम्ही टेन्शन नका घेऊ प्रेरणाताई. सगळं काही व्यवस्थित होईल. आता माझ्या डोळ्यासमोर तर फक्त एकच प्रश्न उभा राहतोय की अनिमेष म्हणून कोणी नाहीच आहे. असं कसं होऊ शकतं. हे शक्यच नाही. यावर प्रेरणा म्हणते की हे बघ ते वडील आहेत श्वेताचे. त्यांना आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे आणि उगाच कशाला बोलतील ते. तेव्हा वल्लरी म्हणते की हो पण आपण इथे राहतो ना श्वेताताईंसोबत. ते राहत नाहीत. आपण पाहिलं आहे ना आपल्या डोळ्यांनी. त्या अनिमेषसोबत बोलायच्या, भांडायच्या, रुसायच्या सगळं पाहिलं आहे आपण. प्रेरणा म्हणते की पाहिलं आहे गं पण. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही अनिमेष म्हणून नक्कीच कोणीतरी आहे. तुम्हीच मला सांगा ना एवढे दिवस अनिमेष त्यांना गिफ्ट आणि फुले पाठवत होता त्याचं काय. ते कुठून येत होतं मग. आणि अनिमेष आहे त्याशिवाय नाही ना हे सगळं. तेव्हा तेजासुद्धा हे सर्व ऐकत असते आणि ती म्हणते की आणि हे सगळं अनिमेषने पाठवलंच नसेल तर. तेव्हा वल्लरी आश्चर्याने विचारते की म्हणजे. तेव्हा तेजा म्हणते की म्हणजे हे सर्वसुद्धा श्वेताच्याच मनाचे खेळ असतील तर. म्हणजे तिने स्वतःला हे सगळे गिफ्ट पाठवले असतील अनिमेषच्या नावाने तर.
म्हणजे मानसिक प्रॉब्लेम असलेले लोक असं वागतात, ते स्वतः एक जग उभं करतात, सवय असते त्यांना तशी. काका म्हणाले ना की अशी माणसं ना त्यांच्या काल्पनिक दुनियेत स्वतः माणसांना तयार करतात, त्यांच्याशी बोलतात, त्यांच्याशी भांडतात, त्यांच्यावर प्रेम करतात, सगळं काही त्यांच्याबरोबरच करतात. म्हणजे मला हे माहिती आहे, कारण माझी एक लांबची मावशी होती, ती असं वागायची. म्हणजे पाहुणे आले किंवा घरात खूप लोक आले तर बाहेर ती सगळ्यांसोबत नाही बसायची, आतमध्ये निघून जायची ती रूममध्ये. आणि नंतर आम्ही हळूच डोकावून पाहायचो तर आतमध्ये रँडम खूप लोकांशी गप्पा मारते असं फील द्यायची, पण बोलत एकटीच असायची. यावर प्रेरणा आश्चर्याने म्हणते की काय, एवढी वर्ष आपण एकत्र राहतो आहे, पण आपण स्वतःच्याच प्रॉब्लेम्समध्ये, स्वतःच्याच आयुष्यात, स्वतःच्याच सगळ्या गोष्टींमध्ये एवढे मग्न होऊन गेलोत का की श्वेता एकटी पडले हे आपल्याला कोणालाच कळलं नाही. तिच्या मनामध्ये ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी चालू असू शकतात हे आपल्यापैकी कोणालाच कळलं नाही. आणि आपणच स्वतःला तिच्या मैत्रिणी समजत होतो. याला काय अर्थ आहे, कसली मैत्री आहे ही. तेव्हा तेजा म्हणते की प्रेरणा, आपल्याला जर कळलं असतं आधी तर आपण गप्प बसलो असतो का, केली असती ना मदत, उगाच तू गिल्ट नको घेऊस. आता वल्लरी म्हणते की नाही, मला अजूनसुद्धा वाटत आहे की श्वेताताई खरं बोलत आहेत, म्हणजे अनिमेष आहेत, श्वेताताई खरं बोलत आहेत, यावर माझा विश्वास आहे. आता यानंतर आपण पाहतो की लॉकअपमध्ये श्वेताला कॉन्स्टेबल साठम सांगतात की श्वेता उठ, तुझे वडील आलेत तुला भेटायला. आता श्वेताचे वडील लॉकअपजवळ येतात. आता श्वेता त्यांना बघून खूपच रडायला लागते आणि म्हणते की अण्णा हे सगळं काय होऊन बसलं आहे, बघा ना, मी नाही केला ओ मिठ्ठूवर हल्ला, या सगळ्यांनी मलाच दोषी ठरवलं आहे, कोणी माझ्यावर विश्वासच ठेवत नाही. तेव्हा श्वेताचे बाबा म्हणतात की हो माहिती आहे मला. तेव्हा श्वेता रडत म्हणते की अण्णा मला नाही राहायचं इथे, मी काहीच केलं नाही, मी उगाच अडकले आहे या सर्वात. यावर श्वेताचे बाबा म्हणतात की अडकली नाहीस, वाचली आहेस बाळा या सगळ्यातून. तेव्हा श्वेता आश्चर्याने विचारते की म्हणजे वाचलीस म्हणजे. तेव्हा श्वेताचे बाबा म्हणतात की तुझ्यावरचं संकट तुझ्या मैत्रिणीवर गेलं, ती काळी सावली तुझ्यावर पडणार होती, ती त्या मिठ्ठूवर पडली, जर हल्ला तुझ्यावर झाला असता तर सुटली असतीस तू. तेव्हा श्वेता आश्चर्याने म्हणते की काय बोलताय तुम्ही. तेव्हा श्वेताचे बाबा म्हणतात की खरंच बोलतोय मी, नियतीने आपल्या मुलीबरोबर असं खरं बोलण्याची वेळ आणली आहे माझ्यावर, पण आता हे संकट खूप गहिरं आहे, तू स्वतःला जप, चारही बाजूने संकट येणार आहेत. तेव्हा श्वेता रडत म्हणते की मला इथून सोडवा ना हो अण्णा, मी हा हल्ला केलाच नाही आहे, माझी निर्दोष सुटका करा ना प्लीज, काहीतरी करा. यावर श्वेताचे बाबा म्हणतात की श्वेता तू माझी मुलगी आहेस म्हणून मी प्रयत्न करतो, पण माझ्या प्रयत्नांना किती यश येईल हे आधीच ठरलेलं आहे, मी फक्त एकच सांगेन, तू सावध राहा. असं म्हणून ते श्वेताच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि तिथून निघून जातात. आता इकडे श्वेता खूपच टेन्शनमध्ये येते आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.